तेलामध्ये पापड टाकला का मस्त दुप्पट तिप्पट हा पापड फुलत असतो। आणि तळूनही रंगही पाहू शकता पापडचा किती छान दिसत आहे। त्याचप्रमाणे मस्त चमकदार आणि काचासारखे पातळसर अगदी साल पापडीसारखे हे पापड होत असतात। एक वेळा बनवून ठेवलेले हे पापड आपण वर्षभरासाठी खाऊ शकतात। मस्त 3-4 पटीने फुलणारे, दिसायला मस्त आणि एकदम खुसखुशीत, जिभेवर ठेवताच विरघळणारे असे हे पोह्यांचे पापड। गिरणीवर दळायची गरज नाही किंवा कुठलेही साहित्य भिजत घालायची गरज नाही। अगदी झटपट हे पापड होतात आणि उन्हात जायचीही गरज नाही। मग चला पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर पोह्यांचे पापड आहे म्हणून या ठिकाणी एक बाउल भरून मी पोहे घेतलेले आहे। तर आता तुम्ही म्हणाल हे पोहे कोणते? तर जे आपण कांद्या पोहेसाठी घरात नाश्त्याला वापरतो ना, तेच हे पोहे आहे। पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहे। त्यासाठी पुरण चाळायची चाळण असते ना, अशी बारीक ती चाळण घेतलेली आहे, त्यामध्ये चाळून घेते। पोह्यांमध्ये किंवा बऱ्याच वेळा आपल्याला असे बारीक किडे दिसतात किंवा कचराही असतो किंवा असं पिठासारखंही असते, म्हणून हे पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे। आता हे पोहे तुम्ही पाहू शकतात असे वातळ आहे, तुटत सुद्धा नाही असे दाबले तरी सुद्धा। आणि अशाच पोह्यांचं आपण पीठ केलं तर पाहिजे तसं बारीक होणार नाही। असा हा कचरा निघालेला आहे त्यातला, काढून घेते। त्यानंतर हे जे पोहे आहे आपण स्वच्छ केलेले, हे पोहे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे। म्हणजे असे दाबले ना लगेच त्या पोह्यांचा चुरा होईल। म्हणून गॅसवरती मी कढई ठेवून घेते आणि गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे। कमी ते मीडियम गॅसवरती हे पोहे साधारण 2 मिनिटासाठी आपल्याला भाजून घ्यायचे आहे। 2 मिनिट सांगायचं झालं तर पोह्यांना असा मस्त कुरकुरीतपणा येईपर्यंत पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। पोहे भाजत असताना मात्र असे फक्त कढईमध्ये टाकून द्यायचे नाही, तर अशा प्रकारे उलटपालट करून पोहे आपल्याला हे भाजायचे आहे। म्हणजे एकसारखे असे भाजले जातील आणि कुठेही जळणार सुद्धा नाही। गॅस मात्र कमीच ठेवा। मोठा गॅस केला तर पोहे लगेचच हे जळतात आणि पापडचा वास सुद्धा जळलेला सारखा येऊ शकतो। असा हलका गुलाबी रंग आलेला आहे पोह्यांना आणि मस्त असे कुरकुरीत सुद्धा दिसत आहे। त्यानंतर मी गॅस बंद करते आणि हे जे पोहे आहे आपल्याला काढून घ्यायचे आहे। तर चाळणमध्येच काढून घेते, कारण चाळणीमध्ये पोहे पटकन थंड होतील। जर का ताटामध्ये आपण काढले थोडा वेळ लागू शकतो, म्हणून चाळणीमध्ये असे पसरून ठेवते का आपलं काम जे आहे ते अगदी पटकन होईल। आता पोहे हे गार झालेले आहे बघा, असे हातामध्ये चुरले का लगेचच चुरा होत आहे। मस्त असे कुरकुरीत पोहे हे भाजले गेलेले आहे। पोहे हे आधीच भाजलेले असतात म्हणून त्यासाठी जास्त काही भाजायची गरज नाही। कमी ते मीडियम फ्लेमवरती 1.5 ते 2 मिनिटापर्यंत पोहे हे भाजले जातात। त्यानंतर हे पोह्यांचं आपल्याला पीठ करायचं आहे, म्हणून मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आणि त्यामध्ये असे थोडे थोडे पोहे टाकायचे आहे आणि शक्य तितकं बारीक हे दळून घ्यायचं आहे। पीठ दळून झालेलं आहे, त्यानंतर चाळणीने हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर पीठ चाळायची चाळणी घेतली आणि बारीक चाळणीनेच हे पीठ चाळायचं आहे। आता हे मी साधारण पाव किलो पोह्यांचे पापड करून दाखवत आहे तुम्हाला, म्हणून घरीच मिक्सरमध्ये दळून घेतलं। तुम्ही जर का किलोच्या प्रमाणामध्ये हे पापड करत असाल तर गिरणीवरून दळून आणू शकता। चाळल्यानंतर असं हा जाड कण्या निघतात पोह्यांच्या, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यामध्ये आणखी पोहे टाकायचे आहे आणि मिक्सरला दळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे हे दळून घेतलेलं आहे। आता हे जे पीठ आहे आपल्याला चाळून घ्यायचं आहे। अजिबात जाड पीठ आपल्याला वापरायचं नाही, छान असं बारीक दळलेलंच हे पीठ घ्यायचं आहे। आता हे छान बारीक पीठ झालेलं आहे। आता हे पीठ आपण मोजून घेऊ। घरातील कुठल्याही वाटीने किंवा कपाने पीठ मोजून घ्यायचं आहे। जरी आपण पोहे मोजून घेतलेले असले तरी सुद्धा पाण्याचा अगदी परफेक्ट अंदाज येण्यासाठी पीठ आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे। असा सपाट कप एक भरून पीठ झालेला आहे। आता उरलेलं बाकीचं पीठ सुद्धा कपामध्ये भरून घेते। अशा प्रकारे हा अर्धा कप पिठाने भरलेला आहे। टोटल हे जे पीठ आहे 1.5 कप पीठ झालेलं आहे। बाउलमध्ये पीठ काढून घेते। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपण हे पोहे दळून घेतलेले आहे तेच मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे, त्यासोबतच अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे। आता ओवा आणि जिरं मिक्सरला लावून असं थोडंसं जाडसर हे दळून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे खूप अशी बारीक पावडरही करायची नाही, असं थोडंसं जाडसर दळून घेतलं ना पापड छान दिसतात आणि अजिबात फाटतही नाही। त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। हा पोहे खाण्याचा चमच आहे।
याच्याने पाहू शकता असा गच्च भरून तर अर्धा चमचा मीठ आहे. त्यानंतर मिठापेक्षा थोडं कमी आपल्याला पापड खार घ्यायचं आहे. साधारण पाव चमचा पापड खार घेतला. पापड खार आणि मीठ सारखंच दिसते, पण पापड खार मिठापेक्षा थोडासा खरखरीत असतो. एवढं साहित्य घेतलं. त्यानंतर गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे. जाड तळाचं पातेलं घ्या. आता पातेल्यामध्ये पाणी टाकते. तर ज्या वाटीने किंवा ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे ना, त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे. म्हणजे की 1.5 कप पीठ होतं म्हणून 3 कप पाणी टाकून घेतलं पातेल्यामध्ये. आणि हा जो मसाला घेतलेला आहे ना, मीठ, पापड खार, जिरे आणि ओव्याची पावडर ते टाकून घेतलं. झाकण ठेवायचं आहे. जर का तुमच्याकडे लहान मुलं असतील तर फक्त एवढंच साहित्य तुम्ही टाकून पापड करू शकता. आणि जर का थोडेसे मोठे मुलं असतील किंवा मोठे मंडळी असतील, तिखट खात असतील, तर मग अर्धा चमचा यामध्ये मिरची पावडर टाका. मिरची पावडर टाकल्यामुळे पापडाला चव आणखीनच छान येते. झाकण ठेवते आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आपल्या चवीनुसार मिरची पावडर यामध्ये वापरायची आहे. पाण्याला मस्त खडखडून उकळी आलेली आहे. व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घेते. आणि उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे. आणि हे जे पीठ आहे ते पीठ टाकायचं आहे पातेल्यामध्ये. असं पाण्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवू. गॅस अगदी कमी करून घेऊ. कमी गॅसवरती सगळ्या पिठावरती पाणी फिरून घ्यायचं आहे. केव्हाही खिशी करण्यासाठी पातेलं थोडंसं मोठंच असावं. पूर्ण पाणी आलेलं आहे पिठावरती. त्यानंतर अशा प्रकारे ही खिशी आपल्याला एरून घ्यायची आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि हे जे पातेलं आहे, पातेलं सुद्धा खाली उतरून घेते. म्हणजे व्यवस्थित खिशी आपली ही एरली जाईल. अशा प्रकारे तुम्ही जर का ही खिशी करून घेतली तर अजिबात यामध्ये एक सुद्धा गाठ बांधली जात नाही. आणि ही खिशी बनवायला तर अतिशय सोपी आहे. कुणाचीही मदत न घेता आपण एकटे जरी असले ना तरी सुद्धा अगदी सहज हे पापड करू शकतो. अशा प्रकारे सगळं पीठ हे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि खिशी झालेली आहे. पाहू शकता खूप अशी घट्ट सुद्धा नाही आणि पातळ सुद्धा नाही, अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण झालेलं आहे. अशी मिक्स करून घेतली का लाटण्याला चिटकलेली खिशी काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर पाण्याचा असा ओला हात घ्यायचा आहे. थोडीशी खिशी दाखवते त्याआधी. अशी व्यवस्थित मिक्स झालेली आहे. एक सुद्धा यामध्ये गाठ नाही. त्यामध्ये थोडंसं पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे वरतून. अगदी थोडंच हात. आणि झाकण ठेवते. गॅस अगदी आपल्याला कमी करायचा आणि कमी गॅसवरती साधारण 3 मिनिटांसाठी ही खिशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता ही खिशी कमी प्रमाणामध्ये आहे म्हणून मी 3 मिनिटांसाठी ठेवली. जास्त प्रमाणामध्ये तुम्ही पोहे घेतले असाल थोडासा जास्त वेळ लागू शकतो. त्यानंतर असा ओला करून कॉटनचा कापड घ्यायचा आहे आणि त्या कापडामध्ये ही खिशी टाकून आपल्याला चोळून घ्यायची आहे. खिशी खूप कडकडीत गरम असते, त्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू नका. एखादी असा रुमाल किंवा कापड घेऊन घ्या आणि तो ओला करून पिळून घ्या घट्ट. आणि त्या ओल्या कापडाने ही खिशी चोळून घ्या. कापड हा ओला असल्यामुळे ना आपल्या हाताला चटकेही लागत नाही आणि शरीराला सुद्धा हानिकारक काही नाही. तर मैत्रिणींनो, खिशी चोळण्यासाठी शक्यतो प्लास्टिकच्या पिशवीचा वापर टाळावा आणि गरम वस्तू शक्यतो टाकूच नाही. अशी साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी ही जी खिशी आहे ती चोळून घेतलेली आहे. मस्त छान अशी स्मूथ आलेली आहे. त्यानंतर ह्या खिशीच्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहे. जास्त प्रमाणामध्ये तुम्ही खिशी करत असाल तर थोडी थोडीच पातेल्याच्या बाहेर खिशी काढायची आहे आणि राहिलेली खिशी पातेल्यामध्ये झाकून ठेवायची आहे. म्हणजे ती जास्त वेळासाठी गरम राहील आणि गरम खिशीचेच पापड छान होतात. आता अशा प्रकारे ह्या लाट्या करून घेते. असा रोल करून घेतलेला आहे. त्यानंतर सुरीने कट करून घेते किंवा हातानेही कट करून घेऊ शकता. अशा सुरीने ह्या लाट्या केल्या ना अगदी बराबर होतात. आता ज्या साईजचा तुम्हाला पापड करायचा आहे, थोडासा लहान, मोठा किंवा मीडियम, त्यानुसार ह्या लाट्या करायच्या आहे. रोल हा सुरीने कट करून घेतला. त्यानंतर हाताने असे गोल गोल करून घेते. अगदी बराबर ह्या लाट्या हे उंडे होत असतात. आणि अशा प्रकारे हे उंडे करून घेतल्यानंतर हवाबंद झाकणाच्या डब्यामध्ये ठेवायचे आहे किंवा एखादी पातेल्यामध्ये काढलं तर त्यावरती झाकण ठेवा.
असे हे उंडे करून झालेले आहे. तर आता मी तुम्हाला पापड करून दाखवते. तर पापड बनवण्यासाठी हे पुरी मेकर घेतलेला आहे, म्हणजेच पापड बनवण्याचं मशीन. तर यामध्ये प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे. खाली उंडा ठेवला, वरतून प्लास्टिक पेपर ठेवते आणि असं हे दाबून प्रेस करून घ्यायचं आहे. आत्तापर्यंत आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. फक्त ह्या प्लास्टिकच्या पिशवीला अगदी एखाद थेंब तेल लावून अशा प्रकारे हे पापड करून घ्या, म्हणजे अजिबात चिटकत नाही. पापड पाहू शकता किती मस्त असा पातळसर आलेला आहे आणि एकसारखा असा. आता हे पापड वाळत घालायचे आहे. तर घरातच हे पापड मी करून घेत आहे. अजिबात उन्हात जायचीही गरज नाही. प्लास्टिक पेपर मोठा आथरून घेतलेला आहे आणि त्यावरती अशा प्रकारे हे जे पापड आहे आपण बनवलेले ते टाकत घ्यायचे आहे. तशाच प्रकारे दुसराही पापड करून दाखवते. प्लास्टिक पेपर खाली ठेवायचा आहे, मध्ये उंडा आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे. फक्त पहिल्यांदाच थोडंसं तेल लावा प्लास्टिक पेपरला, नंतर शेवटच्या पापडापर्यंत तेल लावायची अजिबात गरज नाही. दुसराही पापड पाहू शकता. असं थोडंसं जाळ वाटल्यास तर फिरून घ्या आणि पुन्हा हे मशीन दाबून घ्या. त्यानंतर मस्त असा एकसारखा पापड हा होत असतो. न लाटता अगदी भराभर हे पापड होतात. तर मैत्रिणींनो, पापड मशीन विषयी भरपूर अशा कमेंट्स येत आहे. तर का ताई ही पापड मशीन तुम्ही कुठून घेतलेली आहे किंवा कितीला घेतलेली आहे? तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. ही जी पापड मशीन आहे ना, भांडेवाल्यांच्या दुकानामध्ये आपल्याला सहज मिळून जाते किंवा ज्या ठिकाणी पोलपाट लाटणं लाकडी वस्तू मिळतात ना, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही पापडची मशीन म्हणजे पुरी मेकर म्हटलं जाते याला, हे सहज मिळते. एकदा घेऊन ठेवलं ना हे एका उन्हाळ्यामध्ये, तर भरपूर वर्ष आपल्याला हे उपयोगात येते आणि किंमतही काही जास्त नाही. यामध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारचे येतात. प्लाऊडचं आणि लाकडाचं हे 500 पर्यंत येते आणि प्लाऊडमध्ये घेतलं तर 300-350 पासून याची स्टार्टिंग आहे. अशा प्रकारे एखाद वेळेस तुम्ही जर का हे पुरी मेकर घेऊन ठेवलं तर भरपूर वर्ष उपयोगात येईल. आता जर का तुमच्याकडे हे पुरी मेकर नसेल तर पापड कसा कराल? तर प्लास्टिक पेपरवरती खाली उंडा ठेवला, त्यावरती वरतून छोटासा प्लास्टिकचा पेपर ठेवला आणि घरातील एखादी जड ताट घ्यायचं किंवा पोलपाट घ्यायचं आणि त्याच्याने दाबून घ्यायचा. असा हा पापड होतो. त्यानंतर लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचा. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे पापड करू शकता. पण पुरी मेकर जर का असेल ना, त्याच्याने अगदी भराभर हे पापड होतात. म्हणजे आपण एकटे जरी करणारे असले ना, तरी सुद्धा काही वाटत नाही. मस्त असा हा पापड झालेला आहे. तर एक नाही तर सगळेच पापड अगदी छान येतात. कुठेही पापड फाटत नाही आणि मस्त एकसारखे असे पातळसर हे पापड येत असतात. पाहू शकता. काही सेकंदमध्येच मस्त असा हा पापड होत असतो. तर अशाच प्रकारे सगळे पापड हे मी बनवून घेते. पापड बनवून घेत आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. तर अशा प्रकारे मस्त पातळसर हे सगळे पापड करून घेतलेले आहे आणि वाळतही घरामध्ये अशा प्रकारे हे टाकलेले आहे. तुम्ही सुद्धा हे पापड नक्कीच करून पहा. उन्हात अजिबात जायची गरज नाही. ऊन जरी येत नसेल तुमच्याकडे तरी सुद्धा हे पापड तुम्ही बनवून खाऊ शकता. तर अशा प्रकारे हे पापड मी घरामध्येच बनवून घेतलेले आहे. पण दुसऱ्या दिवशी मात्र 2 ते 2.5 तासासाठी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे. कारण वाळवणीचा पदार्थ आहे. उन्हामध्ये वाळवणे हे गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही हे पापड पाहू शकता मस्त तयार झालेले आहे. अगदी काचासारखे पातळसर आणि मस्त रंगही छान दिसत आहे असे हे पापड झालेले आहे. तर मंडळी आता हे जे पापड आहे मी तुम्हाला तळूनही दाखवते. तळूनही छान फुलतो हा पापड आणि त्याशिवाय भाजूनही मस्त होतो. मग चला आधी तळून दाखवते. गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे. तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, गॅस चालू केलेला आहे आणि हे जे तेल आहे आपल्याला आता तापू द्यायचं आहे. आता तेल हे तापलेलं आहे. पापडाची साईजही पाहू शकता. असा तेलात पापड सोडला का लगेचच हा पापड मस्त असा फुलत असतो. 3-4 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही असे हे पापड फुललेले आहे आणि अजिबात तेलकट हा पापड दिसत नाही. आणखी मी तुम्हाला अशाच प्रकारे काही पापड तळून दाखवते. म्हणजे एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात. कुठेही चिरत नाहीत हे पापड, अजिबात फाटत नाही आणि मस्त असे चवीला अप्रतिम लागणारे आणि
झटपट होणारे हे पोह्यांचे पापड. असे मस्त हे पापड कढईमध्ये टाकला ना, अशी लगेचच कढई भरून हा पापड फुलत असतो आणि झाऱ्याने असा दाबून घेतला ना, अजिबात तो गोलाकारामध्ये होत नाही, असा सरळच राहतो. तर मैत्रिणींनो, ह्या उन्हाळ्यातील पापडांच्या रेसिपीमध्ये ही एक पोह्यांची पापडाची रेसिपी नक्कीच करून पहा. चवीला छान लागते. एकदा कराल तर बऱ्याच वेळा तुम्ही अशाच प्रकारचे पापड बनवून खाल. अशा प्रकारे मी काही पापड तळून घेतलेले आहे. फक्त 6 पापडमध्येच असं हे ताट भरलेलं आहे आणि पापडाची साईजही पाहू शकतात. अजिबात तेलकट हा पापड दिसत नाही. मस्त 3-4 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, असा हा पापड फुलत असतो. आणि आता हा जो पापड आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते. तोडल्यानंतरही एकदम खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारा, वयस्कर मंडळीसुद्धा सहज खाऊ शकतील असे हे मस्त खुसखुशीत पापड होत असतात. लगेचच चुरा होत आहे पापडचा. आता मी तुम्हाला पापड हे तळून दाखवलेले आहे. त्यानंतर पापड हा भाजूनही दाखवते. भाजल्यानंतर सुद्धा हे पापड मस्त असे होत असतात. तर मैत्रिणींनो, पापड भाजायला मी ह्या इलेक्ट्रॉनिक शेगडीचा वापर करत असते. अगदी विस्तवासारखीच ही शेगडी तापते आणि विस्तवावरती जसे पापड छान भाजले जातात ना, त्याचप्रमाणे ह्या शेगडीवरती पापड व्यवस्थित असा भाजला जातो. कारण मायक्रोव्हन घेणं हे प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसतं. त्यासाठी आपण अशा प्रकारची शेगडी घेऊन त्यावरती पापड हे भाजू शकतो. गॅसवरती पापड भाजल्यास तर पापड हा जळतो आणि डायरेक्टली गॅसवरती भाजणं हे हानिकारक सुद्धा आहे. त्यासोबतच जास्त तेलकटही खायला आवडत नाही बरेचशांना आणि जास्त तेलकट खाणं सुद्धा शरीरासाठी कुठेतरी हानिकारक आहे. तर अशा प्रकारच्या शेगडीचा वापर करून किंवा विस्तवावरती आपण हे पापड भाजून घेऊ शकता. कुठेही लाल होत नाही आणि जळतही नाही. मस्त असे हे पापड मी तुम्हाला भाजून दाखवत आहे. पहिला पापड हा भाजून घेतलेला आहे, तर हा दुसरा पापड मी तुम्हाला भाजून दाखवत आहे. तर एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे भाजले जातात. स्वयंपाक सुद्धा होतो, पण लाईट बिलची बचत करण्यासाठी फक्त पापड भाजण्यासाठी सुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे हे 2 पापड मी तुम्हाला भाजून दाखवलेले आहे. आता हे पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते. भाजलेला पापड सुद्धा मस्त खुसखुशीत हा झालेला आहे. मग तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. आज आपण देवदर्शन किचनमध्ये पाहूया पोह्यांपासून मस्त असे वेगवेगळ्या प्रकारचे आज आपण कुरकुरे पाहूया. एकदा बनवून ठेवा आणि वर्षभर खाता येतील असे हे कुरकुरे. तर या ठिकाणी मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहे. जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना, तेच हे पोहे आहे. घेतलेले पोहे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहे आणि सोबतच चाळून सुद्धा घ्यायचे आहे. कारण पोह्यांमध्ये काही पिठासारखं असते किंवा बऱ्याच वेळा असे बारीक बारीक किडे असतात. त्यासाठी पोहे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे, चाळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे चाळणीमध्ये थोडे पोहे टाकले आणि ते पोहे चाळून घेत आहे. ह्या प्रकारे पहा, खाली असं पिठासारखं पडत आहे. अशा प्रकारे हे पोहे स्वच्छ करून घेतलेले आहे. चाळून घेतलेले पोहे वेगळ्या ताटामध्ये काढून घेते आणि पुन्हा राहिलेले पोहे तशाच पद्धतीने चाळून घेते. अतिशय बनवायला ही वाळवण रेसिपी सोपी आहे. नवीन शिकाऊ जरी असाल ना तुम्ही, तरी सुद्धा अगदी सहज करू शकाल आणि लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही वाळवण रेसिपी आहे. पहा, असं हे पीठ निघालेलं आहे. पोहे चाळून झालेले आहे. सोबतच गॅसवरती कढई ठेवायची आहे. अशी जाड तळाची कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये असे थोडे थोडे पोहे टाकायचे आहे. तर अर्धा किलो पोहे आहे म्हणून 2 वेळा हे पोहे भाजून घेते. अर्धे पोहे टाकले. पोहे हे आधीच भाजलेले असतात, त्यामुळे जास्त हे करपू द्यायचे नाही. पोह्यांना असा कुरकुरीतपणा आला का पोहे भाजणे हे थांबवायचे आहे. पोहे भाजत असताना सतत आपल्याला अशा प्रकारे परतवायचे आहे, म्हणजे पोहे कुठेही हे जळणार नाही. पहा, असे साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत एक बॅच पोह्यांची ही भाजून घ्यायची आहे, कमी ते मीडियम गॅसवरती. आता पोह्यांचा हा रंग बदललेला आहे. असे हलके गुलाबी रंगावरती हे पोहे भाजून झालेले आहे. त्यानंतर गॅस बंद करते आणि कढईच्या आतून हे पोहे काढून घ्यायचे आहे. पहा, जवळूनही तुम्ही पाहू शकता इतपतच हे पोहे भाजायचे आहे आणि गार होण्यासाठी अशी ताटामध्ये पसरून ठेवायचे आहे. राहिलेले पोहे पुन्हा कढईमध्ये टाकते आणि भाजून घेते.
आधी जसे आपण पोहे भाजून घेतलेले आहे ना, त्याच पद्धतीने हे सुद्धा पोहे भाजून घ्यायचे आहे. आता पोह्यांची दुसरी बॅच सुद्धा भाजून झालेली आहे. ती सुद्धा त्याच पोह्यांमध्ये काढून घेते आणि पूर्ण पोहे आपल्याला गार होऊ द्यायचे आहे. आता पोहे गार झालेले आहे. असे हातात घेतले का लगेचच पोह्यांचा चुरा होत आहे. असे मस्त कुरकुरीत पोहे झालेले आहे. मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आणि त्यामध्ये असे थोडे थोडे पोहे टाकायचे आहे आणि शक्य तितकं बारीक हे दळून घ्यायचं आहे. पीठ दळून झालेलं आहे. त्यानंतर चाळणीने हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर पीठ चाळायची चाळणी घेतली आणि बारीक चाळणीनेच हे पीठ चाळायचं आहे. तुम्ही जर का किलोच्या प्रमाणामध्ये हे पापड करत असाल तर गिरणीवरून दळून आणू शकता. चाळल्यानंतर असं हा जाड कण्या निघतात पोह्यांच्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यामध्ये आणखी पोहे टाकायचे आहे आणि मिक्सरला दळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे दळून घेतलेलं आहे. आता आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया. तर ह्या पोह्यांचं एवढं पीठ झालेलं आहे. घेतलेलं पीठ आपल्याला ताटामध्ये टाकायचं आहे. त्यामध्ये काही मसाला वापरायचा आहे. मसाल्यामध्ये आहे पापड खार, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा पांढरे तीळ आणि 1 चमचा ओवा. ओवा हा पाचक आहे म्हणून या कुरकुऱ्यांमध्ये ओवा नक्कीच घाला. ओव्याची चव छान लागते. त्यासोबतच चिमूटभर हिंग. एवढ्या साहित्यासोबतच आपल्याला मिरची पावडर सुद्धा घालायची आहे, पण मिरची पावडर आपण नंतर टाकू. सुरुवातीला एवढे हे मसाल्याचे साहित्य टाकले. पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलं. मिक्स करून झाल्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आपल्याकडे जर का लहान मुलं असले, अजिबात ते तिखट खात नसतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण वेगळे असे हे कुरकुरे करणार आहोत. म्हणून सुरुवातीला थोडंसं हे पीठ मळून घ्यायचं आहे, मिरची पावडर न घालता. किंवा मिक्स केलेलं पीठ तुम्ही वेगळ्या भांड्यात काढून घ्या आणि तुम्हाला जेवढेही मिरची पावडर न वापरता कुरकुरे करायचे झाले, तेवढं पीठ तुम्ही वेगळ्या ताटामध्ये मळू शकता. मी इथेच असं थोडंसं पीठ बाजूला करून मळून घेत आहे. असं पहा, या ठिकाणी थोडं पीठ मी मळून घेतलेलं आहे. खूप असं घट्ट सुद्धा मळायचं नाही आणि सैलसर सुद्धा नाही, असं मीडियम हे पीठ मळायचं आहे. आता हे मळलेलं पीठ वेगळ्या प्लेटमध्ये बाजूला ठेवते. राहिलेल्या पिठामध्ये आपल्याला आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. तर मी घेतलेली मिरची पावडर हे कमी तिखट आहे म्हणून 1 चमचा टाकते. आपल्या चवीनुसार टाकायची आहे आणि पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेते. मिक्स करून झालेली आहे. त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि हे पीठ सुद्धा आपल्याला मळून घ्यायचं आहे. कुठेही तेलाचा थेंब सुद्धा न वापरता आपण मस्त असे हे कुरकुरे करणार आहोत आणि चवीला सुद्धा खूपच छान असे हे कुरकुरे लागतात. पाणी टाकताना अशा प्रकारे थोडंच पाणी आपल्याला टाकायचं आहे अंदाजाने आणि कणिक सारखं मळून घ्यायचं आहे. तर मळताना खूप असं घट्ट सुद्धा नाही आणि सैलसर सुद्धा नाही. तर अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ असंच मुरू द्यायचं आहे. साधारण 10 मिनिटं असंच हे पीठ राहू दिलं. 10 मिनिटानंतर मी तुम्हाला आता दाखवते. पहा, हे मिरची न घातलेलं पीठ आणि हे मिरची घातलेलं पीठ. आता हे दोन्ही प्रकारच्या पिठापासून आपण 3 प्रकारचे कुरकुरे करणार आहोत. तर असा उंडा काढायचा आहे त्यातला आणि असं थोडासा चोळून घ्यायचा आहे, स्मूथ करून घ्यायचा आहे. हातावरती करून घेते. उंडा करून घेतलेला आहे. त्यासोबतच आपल्याला साचा घ्यायचा आहे. तर अशी ही चकती घेतलेली आहे, लांबट जी असते ती, आणि साच्याला लावून घेते. साच्याला सुद्धा तेल वगैरे लावायची काही गरज नाही आणि हे घेतलेलं पीठ जे आहे ते असं लांबट करायचं आहे. साच्यामध्ये जाईल त्यानुसार आणि दाबून भरायचं आहे. उरलेलं पीठ काढून घेते. साचा बंद करून घेते. खाली प्लास्टिक पेपर आथरलेला आहे. प्लास्टिक पेपरला तेल वगैरे काही लावायची गरज नाही आणि त्यावरती हे बॉबी पापड मी करते. तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर उन्हात मध्ये सुद्धा तुम्ही पापड करू शकता किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पंख्याच्या हवेखाली घरात सुद्धा हे पापड सुकत असतात. म्हणून मी तुम्हाला हे घरातच करून दाखवते. पहा, अगदी भराभर हे अशा प्रकारचे बॉबी पापड होत असतात. अगदी भराभर हे काही मी बॉबी पापड तुम्हाला करून दाखवते आणि त्यानंतर कुरकुरे सुद्धा मस्त असे करून दाखवते. आता एवढे हे बॉबी पापड करून घेतलेले आहे. त्यानंतर पुन्हा दुसरा उंडा घेते. उंडा काढल्यानंतर थोडासा आपल्याला स्मूथ करून घ्यायचा आहे ह्या प्रकारे. त्यानंतर साचा घेते आणि त्या साच्याला जी चकली बनवण्याची प्लेट असते ना,
पट्टी लावलेली आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण भरायचं आहे। ह्या साच्याला सुद्धा तेल वगैरे लावायची काही गरज नाही, फक्त मिश्रण भरताना हे दाबून भरा। साचा बंद करते आणि पहा अशा छोट्या छोट्या स्टिक आपल्याला करायच्या आहे। छोट्या किंवा मोठ्याही करू शकतात। त्यानंतर आपल्याला ज्या साईजच्या हव्या ह्या स्टिक त्या साईजनुसार तोडून घ्यायचे आहे। पहा अगदी भराभर ह्या स्टिक सुद्धा होतात मस्त असे कुरकुरे। तळल्यानंतर तर खूपच भारी दिसतात हे कुरकुरे आणि चवीला सुद्धा मस्त असे लागतात। असे लांब करा किंवा असे लहान लहान करा। पहा असे सगळे हे कुरकुरे केलेले आहे। असे मस्त दिसत आहे आणि 2 दिवस वाढून घेतलेले आहे। असे तोडून घेतलेले आहे मी, असे लहान लहान हे कुरकुरे केलेले आहे, म्हणजे अगदी कमी तेलामध्ये आपल्याला हे तळता येतात। अशा प्रकारे किती खुसखुशीत झालेले आहे, लगेच हे तुटतात आणि हे पट्टी पापड सुद्धा मस्त असे झालेले आहे। त्यांचे सुद्धा छोटे छोटे तुकडे करून आपण तळू शकता। सोबतच हे मिरची पावडर न घातलेले कुरकुरे सुद्धा पाहू शकता मस्त झालेले आहे। असे थोडेसे जाड साच्याने ते केलेले आहे। पहा असे मोठे हे कुरकुरे होते, पण त्या कुरकुऱ्याचे असे तुकडे करून घेतलेले आहे। म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे कमी तेलात सुद्धा हे आपल्याला तळता येतात। आता मी हे तुम्हाला तळून सुद्धा दाखवते कसे फुलतात ते तुम्ही पाहूया। तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे, कढईमध्ये थोडंच तेल ठेवलेलं आहे, कारण लहान साईजचे कुरकुरे आहेत ना, म्हणून कमी तेलामध्ये सुद्धा हे तळले जातात। आणि गरम तेलामध्ये असे हे काही कुरकुरे टाकले तर तुम्ही पाहू शकता लगेचच मस्त असे फुलत असतात। पहा असे हे तळून झाले का झारामध्ये काढून घ्यायचे आहे। अजिबात हे कुरकुरे तेलकट होत नसतात, तेल राहत नाही त्यामध्ये, म्हणून टिश्यू पेपर वगैरे वापरायचीही काही गरज भासत नाही। जवळून तुम्ही या कुरकुऱ्याचा रंगही पाहू शकता, मस्त दिसत आहे आणि छान काटेरी झालेले आहे। अशाच प्रकारे आणखी काही मी कुरकुरे तुम्हाला तळून दाखवते। आता हे मिरची न घातलेले कुरकुरे सुद्धा पहा असे तेलामध्ये टाकले काही तुकडे असे मस्त लगेचच हे तळले जातात आणि तळून मस्त असे फुलत असतात। पूर्णपणे तेल हे निथळून घेतलेलं आहे। पहा मिरची पावडर घातलेले आणि हे मिरची पावडर न घातलेले कुरकुरे, त्यासोबतच अशाच प्रकारे थोडे कुरकुरे मी तुम्हाला तळून दाखवते। कुरकुरे तळून घेत आहे तोपर्यंत तुम्हाला हे कुरकुरे बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते दाबून ऑल वरती क्लिक करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला माझ्या रेसिपी हे पाहता येतील। पहा असे काही हे कुरकुरे तळून घेतलेले आहे। या प्रकारे हे पट्टी पापड सुद्धा तळलेले आहे। पहा मी तुम्हाला तोडूनही दाखवते, मस्त असे हे खुसखुशीत पट्टी पापड आणि हे कुरकुरे होत असतात। असे लहान लहान हे कुरकुरे मुलांच्या डब्यामध्ये किंवा मुलांना घरी खाण्यासाठी सुद्धा आपण देऊ शकता। चवीला मस्त लागतात, कुरकुरीत लागतात आणि बनवायला सुद्धा सोपे आहे। तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कमेंट्स करून नक्कीच कळवा। मग पुन्हा भेटू नवीन अशा छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार। हे मिरची पावडर न घातलेले कुरकुरे सुद्धा पाहू शकतात, जाड दिसत आहे पण किती खुसखुशीत झालेले आहे। लगेचच हे कुरकुरे तुटत आहे। सोबतच पट्टी पापड सुद्धा मस्त असे झालेले आहेत। तुमच्याकडे अजिबात पापड बनवायला वेळ नसेल तर हे तुमच्यासाठीच अतिशय सोप्या पद्धतीने ही पापडची रेसिपी घेऊन आलेली आहे। अतिशय खुसखुशीत आणि सोप्या पद्धतीचे हे पापड आहे, वर्षभर टिकतात आणि झटपटही होतात। तुम्ही पाहू शकता पापड तोडूनही दाखवते, किती खुसखुशीत असं झालेलं आहे आणि अजिबात तेलकट हा पापड होत नाही। मग रेसिपीला सुरुवात करू। तर हे जे पापड आहे आपण पोह्यांपासून बनवणार आहोत। कुठल्याही प्रकारचं धान्य आपल्याला भिजत घालायची गरज नाही। 1 कप पोहे घेतले, पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहे। आता पोह्यांची पावडर करून घेतलेली आहे अशा प्रकारे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर ज्या कपाने आपण पोहे मोजून घेतलेले आहे, ज्या वाटीने त्याच कपाने पाणी टाकते। तर 1 कप पाणी घेतलेलं आहे, त्यातलं अर्धं पाणी टाकलं आणि मिक्सरला फिरवून घेते। अशा प्रकारे हे झालेलं आहे मिश्रण। राहिलेलं अर्धा कप पाणी पुन्हा टाकलं आणि मिक्सरला फिरवून घेते। एकदम पाणी टाकलं असतं तर
थोडंसं पाणी हे बाहेर उडण्याची शक्यता होती, म्हणून मी अर्ध करून 1 कप पाणी टाकलं. त्यानंतर पुन्हा 1 कप पाणी घेतलेलं आहे. आता हे 1 कप पाणी टाकलं. आतापर्यंत टोटल 2 कप पाण्याचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे ही पेस्ट झालेली आहे पोह्यांची. एका जाड तळाच्या कढईमध्ये ही पोह्यांची पेस्ट काढून घेते. ह्या प्रकारे असं हे वाटण झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला सुद्धा ही पेस्ट चिटकते, तर आपल्याला अन्न हे वाया घालू द्यायचं नाही, म्हणून यामध्ये पाणी टाकायचं आहे. भांड्याला चिटकलेली पेस्ट काढून घेतली. त्यानंतर 1 कप पुन्हा पाणी घेतलं. पाणी टाकते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे अन्न हे कुठे वाया जात नाही. आणि हे पाणी सुद्धा या कढईमध्ये टाकलं. तर आतापर्यंत 3 कप पाणी आपण वापरलेलं आहे. पाण्यामध्ये हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. असं स्मूथ होईपर्यंत हे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे यामध्ये एक सुद्धा गाठ आपल्याला ठेवायची नाही. जे गोळे असतात ते पूर्ण स्मूथ करून घेतलेले आहे, एक सुद्धा गोळा नाही. असं मिश्रण झालेलं आहे. आता यामध्ये आणखी पाणी टाकू. तर ज्या कपाने पोहे घेतलेले आहे त्याच कपाने पाणी टाकायचं आहे. तर 2 कप पाणी आणखी टाकते. 1 कप टाकलेला आहे आणि हा दुसरा कप पाणी. तर आतापर्यंत टोटल आपण 5 कप पाणी वापरलेलं आहे 1 कप पोह्यांसाठी. तुम्ही जर का वाटीच्या प्रमाणाने हे प्रमाण घेत असाल तर 1 वाटी पोह्यांसाठी 5 वाट्या पाणी टाका आणि अशा प्रकारे स्मूथ करून घ्या. गॅसवरती कढई ठेवण्याच्या आधी एकदम असं हे मिश्रण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. यामध्ये एक सुद्धा गोळा नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. वाळवण रेसिपी आहे. वाळवण रेसिपीमध्ये मिठाचं प्रमाण हे थोडंसं कमीच टाकायचं आहे. आणि चिमूटभर यामध्ये पापड खार टाकला. सगळं हे मिक्स करून घेतलं. यामध्ये तुम्ही जिरं, ओवा, मिरची पावडर किंवा थोडासा कोथिंबीर आणखी यामध्ये असं टाकून चटपटीत सुद्धा ह्या पापडांना तुम्ही करू शकतात. पण मी असं काही नाही, फक्त प्लेन हे पापड बनवून दाखवते तुम्हाला. मीठ आणि थोडासा पापड खार टाकला. गॅसची फ्लेम चालू केलेली आहे. गॅस मीडियम आहे आणि मीडियम गॅसवरती एकसारखं चमचाने अशा प्रकारे हे मिश्रण आपण ढवळून घ्यायचं आहे. मिश्रण हे कुठेही सोडायचं नाही. जोपर्यंत शिजत नाही ना तोपर्यंत अशा प्रकारे मिक्स करत घ्यायचं आहे. जर का सोडलं नाही, मिक्स केलं तर गाठी म्हणजेच गोळे होऊ शकतात. जोपर्यंत उकडी येत नाही तोपर्यंत मीडियम ते मोठ्या फ्लेमवरती आपल्याला सतत असं ढवळत उकडी काढून घ्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकता मस्त उकडी फुटलेली आहे. आता यामध्ये एक सुद्धा गोळा होणार नाही. उकडी फुटल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून साधारण 3 ते 4 मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे. गॅस कमी असल्यामुळे तळाला लागण्याची सुद्धा शक्यता नसते. आता 3 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. रंगही बदललेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं खडखडून हे उकडत आहे. आता मी गॅस बंद करते आणि ही कढई गॅसवरून खाली उतरून ठेवते. तर हे जे पापड आहे मी प्लास्टिक पेपरवरती करणार आहे, म्हणून हे मिश्रण खूप आता कडकडीत आहे. असं कडकडीत मिश्रण आपल्याला लगेचच प्लास्टिक पेपरवरती टाकायचं नाही, तर असं थोडंसं गार होऊ द्यायचं आहे. असं थोडंसं ढवळून घेतलं ना अगदी पटकन हे गार होतं. पूर्णपणे आपल्याला गार करायचं नाही, तर अर्धवट असं गरम राहू द्यायचं आहे. आता प्लास्टिक सीट वरती हे पापड करत आहे. पळीमध्ये अशा प्रकारे हे मिश्रण घ्यायचं आहे आणि थोडं थोडं टाकायचं आहे. यावरती पळी वगैरे फिरवायची अजिबात गरज भासत नाही. किंवा पूर्णपणे हे मिश्रण गार झालं तर मग अशा प्रकारे पळी थोडीशी आपण फिरू शकतो, थोडासा गोल आकार देण्यासाठी. प्लास्टिक पेपरला तेल वगैरे लावायची काही गरज नाही. तेल न लावता अशाच प्रकारे हे पापड मी करून घेतले. आता हे पापड मस्त 2 ते 3 दिवसासाठी वाळून घेतलेले आहे आणि मस्त कडकडीत वाळून घेतल्यानंतर अशा प्रकारे झालेले आहे. त्यानंतर हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तेलामध्ये पापड सोडला का मस्त आधीची पापडची साईजही तुम्ही पाहू शकता. दुप्पट तिप्पट हा पापड फुलत आहे आणि फुलून मस्त पांढरा शुभ्र दिसत आहे. अशाच प्रकारे एक नाही तर सगळेच पापड हे फुलत असतात. तर किती सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो हे पापड बनवण्यासाठी. आपल्याला
कुठलंही धान्य भिजत घालायची गरज नाही पहिलं तर. दुसरं, गिरणीवर काही दळायची गरज नाही किंवा चाळायचीही गरज नाही. अगदी झटपट असे हे पापड होत असतात. तुमच्याकडे जर का अजिबात वेळ नसेल आणि नवीन शिकणारे असतील तर अशा पद्धतीचे पापड बनवायला तर काहीच हरकत नाही. चवीलाही छान लागतात आणि मस्त खुसखुशीत हे पापड होतात. तळून असे पांढरे शुभ्र हे पापड दिसत असतात. हे पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते. अजिबात तेलकट होत नाही. चटपटीत करायचे असले तर चिली फ्लेक्स वगैरे इतर साहित्य तुम्ही यामध्ये टाकू शकतात मी आधी सांगितल्याप्रमाणे. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. तर तुम्ही पापडचा आवाजही ऐकला, किती खुसखुशीत झालेले आहेत पापड, अजिबात तेलकट होत नाही. मग मंडळी, व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.